आयोजकांना विनंती आहे की माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण तशी पोस्ट करावी। आयोजकांना विनंती आहे की माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आवाज येत आहे अशी पोस्ट करावी। पुरोगामी युवा विचार मंच नाशिक, रवींद्र सुरवसे सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे का? हां, ओके। ॲडव्होकेट सूरज पाटोळे सर, आवाज येतोय माझा? अमोलजी शेरकर, ओके, ठीक आहे। तर आजच्या या पुरोगामी विचार मंच नाशिकच्या महाराष्ट्रातील 1 ऑगस्टच्या निमित्तानं, अण्णाभाऊ साठेंच्या 101व्या जयंतीच्या निमित्तानं विचारांचा जागर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे। आणि या पुरोगामी विचार मंचच्या वतीनं मला आपल्या या व्याख्यानमालेमध्ये समाविष्ट करून घेतलं, माझ्यावर विश्वास टाकला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे, आयोजकांचा आभारी आहे। आणि आजच्या महत्त्वाच्या विषयाला आपल्याला हात घालायचा आहे की महाराष्ट्रात आजचा विषय जो आहे, महाराष्ट्रात राजकीय दखलपात्र होण्यासाठी मातंग समाजाला एका पक्षाची गरज आहे। हा महत्त्वाचा विषय घेऊन मी आपल्यापर्यंत पोहोचत आहे। आयोजकांचं असं मत आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा। मी आपल्या कार्यकर्त्यांना, पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा। तर सर्व महाराष्ट्रातील, देशातील मानवतावादी विचारांना मानणाऱ्या महापुरुषांना प्रथमतः मी अभिवादन करतो। सावित्रीमाई फुले, अहिल्यामाई होळकर, माता रमाई, मुक्ता साळवे या मातांनाही मी या ठिकाणी अभिवादन करतो। आजच्या या पुरोगामी विचार मंचच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये विचारांचा जागर होत आहे, त्या सर्व आयोजकांचंही मी या ठिकाणी स्वागत करेल, आभार व्यक्त करेल। ऐकण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील तमाम बहुजन युवकांचं, युवतींचं, ज्येष्ठ नागरिकांचं, विचारवंतांचं मी या ठिकाणी स्वागत करेल। आणि माझ्या विषयाला हात घालायच्या अगोदर मी माझा परिचय या ठिकाणी करून देणं आवश्यक समजतो। मी अजिंक्य आत्माराम चांदणे, राहायला बीडमध्ये आहे। शहीद पोचीराम कांबळे नगर, काळा हनुमान ठाणा पेठ, बीड या ठिकाणी राहतो। मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करतो, ज्याचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे आहेत। आणि या पक्षाचा एक कार्यकर्ता आणि या महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी आपल्यासमोर या ठिकाणी आपले विचार मांडण्यासाठी आलेलो आहे। तर महाराष्ट्रात राजकीय दखलपात्र होण्यासाठी मातंग समाजाला एका पक्षाची गरज आहे, या महत्त्वाच्या विषयाला आपण हात घालत आहोत। मी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी सांगू इच्छितो की RSSचे कुणी माणसं असतील, RSSचे कार्यकर्ते असतील, RSSच्या विचाराला मानणारे लोक असतील, तर यांनी पहिल्यांदा बाहेर जावं। हा तुमचा विषय नाहीये आणि तुमच्यापर्यंत हे पोहोचणारही नाहीये, तुम्हाला ते समजणारही नाहीये। फुकटच्या शिव्या आमच्या खाऊ नका। तर महाराष्ट्रात राजकीय दखलपात्र होण्यासाठी मातंग समाजाला एका पक्षाची गरज आहे। मग दखलपात्र कोणत्या कोणत्या विषयामध्ये समाज झाला पाहिजे, हे अनेक विषय आपल्या समोर आहेत, परंतु मी फक्त राजकीय विषय घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे। शैक्षणिक दखलपात्र व्हायला पाहिजे, त्याला सगळ्यांचं एकमत आहे। सामाजिक दृष्ट्या दखलपात्र व्हायला पाहिजे, यालाही सगळ्यांचं एकमत आहे।
औद्योगिकदृष्ट्या दखलपात्र मातंग समाज महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे, यालाही सगळ्यांचा दुजोरा आहे, त्याच्यासाठी काम चालू आहे. परंतु मी एक राजकीय भूमिका घेऊन मी आपल्यासमोर या ठिकाणी आलेलो आहे आणि मातंग समाजाला महाराष्ट्रामध्ये दखलपात्र करण्यासाठी एका पक्षाची गरज आहे, हा एक राजकीय दृष्टिकोन घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे. आणि पूर्ण प्लॅनिंगनिशी आपण महाराष्ट्रामध्ये उतरलं पाहिजे. मातंग समाजाने राजकारणात दखलपात्र होण्यासाठी काम केलं पाहिजे, या विचारांचा मी एक तरुण कार्यकर्ता आहे आणि माझं मत मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडत आहे. या पेजवर अनेक बहुजन समाजातील कार्यकर्ते, नेते, विचारवंत उपस्थित असतील, परंतु एका ठराविक मातंग समाजाच्या दृष्टीनं मी या ठिकाणी आज बोलणार आहे आणि त्या दृष्टीनं मातंग समाजातील तरुणांनी याच्यावर विचार करावा अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करत आहे की आपण जे स्ट्रक्चर उभा करत आहोत महाराष्ट्रामध्ये आणि आपण एका स्ट्रक्चरच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक राजकीय दखलपात्र जमात बनण्याचा प्रयत्न करणार आहोत, हे आपल्यासमोर मी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तर माझ्या मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आणि संघटना काम करतात. महाराष्ट्रामध्ये 6,740 जाती आणि 75,000 त्याच्या पोट जाती आहेत. त्याच्यामध्ये मातंग ही एका वर्णव्यवस्थेमध्ये सगळ्यात शेवटच्या टप्प्यातली एक जमात आहे, जी अस्पृश्य म्हणून या भारतामध्ये गणली जाते, महाराष्ट्रामध्ये गणली जाते, जी आता शेड्यूल कास्टमध्ये नंबर 2च्या लोकसंख्येमध्ये नंबर 2च्या रँकमध्ये आहे, नंबर 2ला आहे शेड्यूल कास्टमध्ये. तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या भारतामध्ये 6,500 जाती आहेत आणि प्रत्येक जातीला जर एक एक पक्ष म्हटला तर कसं होणार, कसं राजकीय दखलपात्र? प्रत्येक समाजाला वाटेल की आपण दखलपात्र झालं पाहिजे, तो विचार नंतरचा आहे. परंतु आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की या भारतामध्ये काही प्रमुख पक्ष आहेत आणि त्या प्रमुख पक्षांच्या भूमिका आणि त्याचं स्ट्रक्चर कसं उभं आहे याचा अभ्यास करणं आज काळाची गरज आहे. मातंग समाजाच्या दृष्टीने सांगत असताना मातंग समाजाच्या अनेक मागण्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचे नेते, कार्यकर्ते, समाज मागत आहे, पण त्या मान्य होत नाही. कुणाला असं वाटत नाही, राजकीय लोकांना, राजकीय सत्ता असणाऱ्या सरकारांना किंवा राजकीय सत्तेमध्ये असणाऱ्या आमदार, खासदार, मंत्री यांना की मातंग समाजाच्या मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे, मातंग समाजाला न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. असं कुणाला का वाटत नाही, हा प्रश्न मात्र या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला पडला पाहिजे. अण्णाभाऊ साठेंची जयंती आज साजरी होते. मग अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा यासाठी फार मोठी कॅम्पेनिंग आपण मागच्या वर्षी या महाराष्ट्रामध्ये केली आणि 160 आमदार आणि खासदारांची पत्र सगळे मिळून आपण मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवली. कुठलीही दखल महाराष्ट्रामध्ये घेतली गेली नाही. असे अनेक उदाहरणे आहेत, अनेक मागण्या आहेत. लहुजी साळवे अभ्यास आयोग लागू करण्यात यावा ही मातंग समाजाची मागणी आहे. लहुजी साळवेंचं स्मारक पुण्यामध्ये उभारण्यात यावं ही मातंग समाजाची मागणी आहे. अण्णाभाऊ साठेंचं चिरागनगर येथे स्मारक उभा करण्यात यावं ही मातंग समाजाची मागणी आहे. अजून चिरागनगरला अण्णाभाऊ साठेंचं स्मारक, वाटेगावला अण्णाभाऊ साठेंचं स्मारक, अशा अनेक मागण्या आहेत. अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा ही एक महत्वाची मागणी आहे. अण्णाभाऊ साठेंचं शैक्षणिक दृष्ट्या एक संकुल असावं, ज्याला आरटी नावानं आपण पुढे आणत आहोत. बार्टीच्या धर्तीवर आरटी द्यावी, ज्याप्रमाणे बार्टी आहे, ज्याप्रमाणे महाज्योती आहे, ज्याप्रमाणे छत्रपती शाहू महाराज मराठा समाजासाठी शैक्षणिकदृष्ट्या एक मोठं संकुल आहे. या अशा अनेक मागण्या मातंग समाजाच्या या महाराष्ट्राच्या समोर आहेत. पण मातंग समाज याच्यामध्ये यशस्वी होत नाही. त्याचं एकमेव कारण आहे, तुम्ही या महाराष्ट्रामध्ये दखलपात्र नाही. तुमचं उपद्रव मूल्य या महाराष्ट्रामध्ये बिलकुल नाही. मग उपद्रव मूल्य म्हणजे काय? तर मी तुम्हाला पहिल्यांदा हे सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये काही प्रमुख जाती आहेत ज्या या महाराष्ट्राचं राजकारण करतात. आपण देशाचा नंतर विचार करू, परंतु आपण महाराष्ट्राचा विचार करत असताना या महाराष्ट्रामध्ये काही प्रमुख जमाती आहेत ज्या धन दांडग्या तर आहेच, जात दांडग्या सुद्धा आहेत. याच जमाती या महाराष्ट्राचं राजकारण करतात. मग या महाराष्ट्रामध्ये प्रमुख पक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. भाजप हा प्रमुख पक्ष आहे, काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे, शिवसेना हा प्रमुख पक्ष आहे, राष्ट्रवादी हा प्रमुख पक्ष आहे. हे 4 पक्ष महाराष्ट्रामध्ये प्रमुख पक्ष आहेत. भाजप, काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी.
मग त्याच्या खालच्या फळीमध्ये दुसरे पक्ष आहेत, ज्याच्यामध्ये शिवसंग्राम आहे, ज्याच्यामध्ये रासप आहे, ज्याच्यामध्ये एमआयएम आहे, ज्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आहे, ज्याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे. आता प्रहार वगैरे अशा पक्षाची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे नंबर 1च्या ज्या पक्षांचं मी नाव घेतलं, भाजप, सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस. भाजप, सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचं मी जे नाव आपल्यासमोर घेतलं, ते पक्ष आज या महाराष्ट्रामध्ये सत्ताकारण करतात, राजकारण करतात. माझ्या मित्रांनो, मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की हे ज्या पक्षांची मी नावं घेतलेत यांना जातीचा बेस आहे. बहुजन समाज पार्टी नावाचा सुद्धा पक्ष या महाराष्ट्रामध्ये होता, जो आज नाहीये. जरी असला तरी थोड्या छोट्या प्रमाणात आहे, त्याचंही मी आपल्यासमोर आपलं मत मांडेल. माझ्या मित्रांनो, बहुजन समाज पार्टी, एमआयएम, शिवसंग्राम, रासप हे जे छोटे छोटे पक्ष आहेत, त्याच पद्धतीनं भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे मोठे मोठे पक्ष या भारतामध्ये काम करतात. तर या प्रत्येक पक्षाला हा कास्ट बेस आहे, हे पहिल्यांदा समजून घेणं आपण महत्वाचं आहे. आपण जो राष्ट्रवादी पक्ष आपल्या सर्वांच्या जवळचा आपल्याला वाटतो, बघा मी काय म्हणत आहे की राष्ट्रवादीने आपली प्रतिमा या महाराष्ट्रामध्ये अशी पुरोगामी अशी बनवलेली आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीचं काम करणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाची ज्या पद्धतीनं चित्र या महाराष्ट्रामध्ये बनवलेले, ते एकदम सफिशियल पेल आहे असं माझं मत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा टोटली मराठा कास्ट बेसवर आधारित आहे. बघा मी काय म्हणत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कास्ट बेस हा मराठा आहे. एमआयएम या पक्षाचा कास्ट बेस हा मुसलमान आहे. भाजप या पक्षाचा कास्ट बेस हा ब्राह्मण आहे. काँग्रेस या पक्षाचा कास्ट बेस हा व्यापारी म्हणजे मारवाडी, धनदांडगे, भांडवलदार लोक हे या काँग्रेस पक्षाचे कास्ट बेस म्हणजे बेस आहे, ज्याला वैश्य आपण असे म्हणू. रासप नावाचा एक पक्ष आहे, त्याचा धनगर हा कास्ट बेस आहे. वंचित बहुजन आघाडी जी आत्ताच या महाराष्ट्रामध्ये फार मोठा धुमाकूळ त्यांनी घातला, त्याला सुद्धा कास्ट बेस आहे, तो बौद्ध आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. एमआयएम याचा कास्ट बेस हा मुसलमान आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मग या ज्या जमातींच्या पक्षाला कास्ट बेस आहे, शिवसेना या पक्षाचा कास्ट बेस सुद्धा मराठा आहे, हे पण आपण समजून घेणं महत्वाचं आहे. या प्रत्येक पक्षाला कास्ट बेस आहे, जातीचा पाया आहे. आणि या जातीच्या पायावर यांची मदार या महाराष्ट्रामध्ये उभी आहे. मग भाजप नावाचा पक्ष जो देशामध्ये सत्ता स्थापन करतोय, त्याचा कास्ट बेस हा 3.5% असणारे ब्राह्मण आहेत, जे हिंदुत्व या मोठा विचार आपल्या समोर आणून राष्ट्रवाद सारख्या भोळ्या भाबड्या संकल्पना महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये रुजवून, हिंदुत्व ही संकल्पना, ही फिलॉसॉफी महाराष्ट्रामध्ये रुजवून भाजप आज सत्तेमध्ये आहे. त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे कुठलीही विचारधारा नसताना सुद्धा तो आज महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये. त्याचं एकमेव कारण आहे, त्याचा कास्ट बेस हा पक्का आहे, मराठा नावाचा. त्याच्यामुळे तो सत्तेमध्ये तग धरून आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजेच कास्ट बेसचा असणारा शिवसेना हा सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये तग धरून आहे. तुम्हाला साधं उदाहरण देतो की मनसे नावाचा पक्ष या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेच्या माध्यमातून आहे, त्याला कास्ट बेस नसल्यामुळे तो महाराष्ट्रात कधी उभा राहू शकणार नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. माझ्या मित्रांनो, हे कास्ट बेस असणारे पक्ष आणि यांच्या धनदांडग्या जात दांडग्या जमाती यांचे राजकीय परिपक्व असणारे कार्यकर्ते आणि नेते आणि समाज, आज प्रत्येक मराठा समाजाच्या छोट्याशा कार्यकर्त्याला सुद्धा माहित आहे की आपला पक्ष कोणता आहे. मुस्लिम समाज हा राजकीय दृष्ट्या प्रगल्भ आहे, वैचारिक आहे. तो जरी धार्मिक तुम्हाला वाटत असेल, परंतु तो राजकीय दृष्ट्या प्रचंड वैचारिक आहे आणि प्रचंड जागृत आहे, असं माझं मत आहे. म्हणजे मुस्लिमाच्या एखाद्या तरुण 18 वर्षाच्या मुलाला जरी सांगितलं की तू कमळाला मतदान कर, तर तो करणार नाही, कारण तो राजकीय दृष्ट्या जागृत आहे. राजकीय दृष्ट्या जागृत असणाऱ्या जमातीच या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये उपद्रव मूल्य वाढवू शकतात.
वंचित बहुजन आघाडीच्या कास्ट बेस असणारे बौद्ध आज या महाराष्ट्रामध्ये राजकीय दखल पात्र आहेत. त्याचं एकमेव कारण आहे त्यांच्याकडे पक्ष आहे, वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडीच्या सोबत मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, आम्ही सुद्धा या पक्षाच्या बरोबरीने काम केलं या महाराष्ट्रामध्ये आणि अनेक समाजाच्या बेस असणाऱ्या, कास्ट बेस असणाऱ्या पक्षांना, संघटनांना सोबत घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये प्रचार केला, ज्याचे 47 लाख मतदान वंचित बहुजन आघाडी घेऊ शकली. तर माझ्या मित्रांनो, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जर एखाद्या पक्षाला कास्ट बेस मिळाला तर तो पक्ष या ठिकाणी उभा राहू शकतो या महाराष्ट्रामध्ये. आणि आज मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की ब्राह्मण आज सत्तेमध्ये आहेत, मराठा आज सत्तेमध्ये आहेत, मुस्लिम आज सत्तेमध्ये आहेत, बौद्ध आज सत्तेमध्ये आहेत. आणि हे सगळे सत्तेमध्ये असल्यामुळे हे ज्या जमातीतून येतात त्या जमाती या महाराष्ट्रामध्ये दखलपात्र आहेत. आणि जे पाहिजे, समजा आता मराठा क्रांती मोर्चा या महाराष्ट्रामध्ये निघतो, त्याची संसदेपर्यंत चर्चा होते, अधिवेशन भरावी लागतात, त्याच्यावर चर्चा घडवली जाते. त्याचं एकमेव कारण आहे मराठा समाज हा राजकीय जागृत आहे आणि त्याचं महाराष्ट्रामध्ये उपद्रव मूल्य मोठ्या प्रमाणात आहे. तो राजकीय दृष्ट्या जागृत असल्यामुळे आणि त्याचं उपद्रव मूल्य महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मराठा समाजाची कुठलीही मागणी फेटाळायला सरकार लवकरात लवकर तयार होत नाही. कारण कास्ट बेस हा हल्ला तर राष्ट्रवादी काँग्रेसला भीती आहे की तो भाजपकडे जाईल. म्हणजे कास्ट बेस हा किती महत्वाचा असतो हे लक्षात घ्या. म्हणून माझ्या मातंग समाजाच्या महाराष्ट्रातल्या युवक कार्यकर्त्यांनो, महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या हजारो जरी संघटना असतील तरी तुम्ही या महाराष्ट्रामध्ये उपद्रव मूल्य वाढवू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये एखादा आमदार पाडत नाही तोपर्यंत तुमचं उपद्रव मूल्य त्या मतदारसंघामध्ये वाढणार नाही, लक्षात ठेवा. मातंग समाज एवढा अज्ञानी आहे, तो तर सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, प्रत्येक दृष्ट्या मागासलेला आहे, परंतु तो राजकीय दृष्ट्या सुद्धा प्रचंड मागासलेला आहे. मी आपलं मत याच्यासाठी आपल्यासमोर मांडत आहे की तुम्हाला राजकीय दखलपात्र झाल्याशिवाय तुमच्या मागण्या या महाराष्ट्रामध्ये मान्य होणार नाहीत. मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही राजकीय दृष्ट्या दखलपात्र झाल्याशिवाय तुम्ही या महाराष्ट्रामध्ये तुमच्या मागण्या मान्य करू शकत नाही. मी ज्या पक्षाचं नाव म्हटलं तुम्हाला, बहुजन समाज पार्टी, हा पक्ष मान्यवर कांशीरामनी या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली. या पक्षाला कास्ट बेस या महाराष्ट्रामध्ये बौद्ध व्हायला पाहिजे होता, तो न मिळाल्यामुळे अक्षरशः कांशीरामजींना आपला पक्षाचा बोरा बिस्तारा गुंडाळून उत्तर प्रदेशमध्ये जावं लागलं आणि त्या ठिकाणी त्यांना उत्तर प्रदेशमध्ये कास्ट बेस चमार म्हणजे चांबार यांना बनवावं लागलं. आणि त्या उत्तर प्रदेशच्या भारतातील सगळ्यात मोठ्या राज्याच्या 4 वेळेस मुख्यमंत्री ह्या चमार समाजाच्या मायावती यांना बनवण्यामध्ये ते यशस्वी झाले. मग माझ्या मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये बौद्ध हा उपद्रव मूल्य प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवून आहे. बौद्ध ज्या पद्धतीनं आपला कास्ट बेस वंचित आघाडीच्या माध्यमातून बनवलेला आहे आणि त्या ज्या पद्धतीनं ते पुढे जात आहेत, मार्गक्रमण करत आहेत, त्याचे बेनिफिट हे वर्षा गायकवाड असतील, नितीन राऊत असतील यांना मिळत आहेत. मग रामदास आठवले साहेबही त्यामध्ये येतात. म्हणजे कास्ट बेस जर मजबूत असेल आणि त्याची पॉलिटिकल पॉवर आणि पॉलिटिकल स्ट्रॅटेजी जर पक्की असेल तर तुम्ही राजकीय दखलपात्र या महाराष्ट्रामध्ये होऊ शकता आणि तुम्ही तुमच्या जमातींना, तुम्ही तुमच्या प्रवर्गाला न्याय देऊ शकता. आता मी वर्षा गायकवाड आणि नितीन राऊत यांचं नाव घेतलं. त्यांना जे बक्षीस मिळालेलं आहे ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या राजकीय फॉर्म्युल्यामुळे आणि प्रेशराईज गटामुळे यांना आपल्या पक्षानं त्या पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आता मातंग समाजामध्ये रमेश बागवे आहेत, लक्ष्मण ढोबळे आहेत, अनेक मोठमोठे नेते आहेत, आमचे केज मतदारसंघाचे पृथ्वीराज साठे आहेत, असे खूप मोठे लीडर आहेत. ते ज्या त्या पक्षामध्ये त्यांचा तग धरून आहेत, परंतु त्यांना त्यांच्या पक्षामध्ये न्याय मिळत नाही. कारण ज्या पक्षामध्ये काम करतात त्या पक्षामध्ये तुम्ही SC शेड्यूल कास्टचे असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, तुम्हाला सोबत घेतलेलं आहे.
आणि शेड्यूल कास्टचे असल्यामुळे आणि त्यातली त्यात मातंग जमातीची असल्यामुळे तुम्हाला मातंग जमाती तेवढी आक्रमक नाहीये किंवा ती विद्रोही नाहीये, म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी धरून ठेवलेलं आहे की जर आरक्षित मतदारसंघामध्ये जर बौद्धांपेक्षा फ्लेक्झिबल कोण असेल तर ते मातंग आहे. मग मातंग जे फ्लेक्झिबल आहे, जे आपलं म्हणणं ऐकतात, ज्यांना बाबा ते उपद्रव मूल्य वाढवत नाहीत किंवा ते विद्रोही नाहीत, म्हणून यांना आपलं सोबत घेऊन चला, अशा पद्धतीनं या सगळ्या नेत्यांना वाटतं. परंतु या नेत्यांना आता समजलं असेल, जे शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी याच्यामध्ये जे मातंग मंडळी आहेत, तुमचं या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला त्या पक्षामध्ये किंमतच याच्यामुळे नाहीये, कारण तुमच्या समाजाचं उपद्रव मूल्य या महाराष्ट्रामध्ये नाही. हे लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त शेड्यूल कास्टचे म्हणून तुम्हाला घेतलेलं आहे हो. त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी मेक मारून ठेवलेली आहे शेड्यूल कास्टची, आरक्षणाची, त्या मेकीमुळे तुम्हाला घ्यावं लागतं, नाही तर तुम्हाला घेण्याचा प्रश्नच उरत नाही. म्हणून माझ्या मित्रांनो, जे जे ऐकतायत, या महाराष्ट्रातले आमदार खासदारही मातंग समाजाचे माझे ऐकत असतील, सोलापूरचे आमचे खंदारे साहेब असतील किंवा अनेक जण आहेत या महाराष्ट्रामध्ये जे या रेसमध्ये आहेत, आमचे दिलीप कांबळे असतील पुण्याचे, हे जे राजकारणामध्ये असणारे लोक आहेत, यांना मी जी भाषा बोलते ही 100% समजत असणार आहे. तुमची एक राजकीय मुवमेंट ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये चालेल, जेव्हा चालेल राजकीय मुवमेंट, तेव्हाच तुमचा समाज दखलपात्र होईल आणि तुम्ही त्या पक्षामध्ये दखलपात्र व्हाल, हे लक्षात ठेवा. मग आता आम्ही काय करत आहोत, अजिंक्य चांदणे आणि त्याचे कार्यकर्ते काय करत आहोत. मी एका पक्षाचा पदाधिकारी ज्याचं नाव आहे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया. आम्हाला जेव्हा हा फॉर्म्युला लक्षात आला, प्राध्यापक सुकुमार कांबळे आणि आत्मारामजी चांदणे यांनी कोल्हापूरमध्ये या पक्षाची स्थापना केली. या लोकांना जेव्हा समजलं की आपण कितीही लढे उभे केले, कितीही संघर्ष केला, तरी आपलं आयुष्य असंच याच्यामध्ये जाणार आहे, तर भविष्यातल्या पिढ्यांना आपण काहीतरी असा फॉर्म्युला देऊन गेलं पाहिजे जेणेकरून ते त्याच्यावर तग धरतील आणि या महाराष्ट्रामध्ये उभारी देतील. म्हणून प्राध्यापक सुकुमार कांबळे आणि स्मृतिशेष आत्मारामजी चांदणे यांनी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली. आता या पक्षाला जोपर्यंत कास्ट बेस हा मिळत नाही, तोपर्यंत हा पक्ष या महाराष्ट्रामध्ये यशस्वी होणार नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि माझ्यासारखे जे कार्यकर्ते आहेत ते आता या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. माझ्यासोबत असंख्य तरुणांची फळी माझ्यासोबत फिरत आहे, जी या पक्षाच्या माध्यमातून मातंग समाजाचा कास्ट बेस बनवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये आम्ही करत आहोत. माझ्या मित्रांनो, आता कास्ट बेस बनवण्याच्या माध्यमातून, या पक्षाच्या माध्यमातून पक्षाला एक विचारधारा लागत असते, जी लहू फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊंच्या विचारावर हा पक्ष आहे. या पक्षाचं निशाण आम्ही काळं बनवलेलं आहे. या पक्षाचं निशाण हा काळा झेंडा आम्ही बनवलेला आहे. मग आता मातंग समाज म्हणेल आपला पिवळा झेंडा आहे, आपला लाल झेंडा आहे, आपला निळा झेंडा आहे, अनेक झेंडे घेऊन मातंग समाज काम करतो या महाराष्ट्रामध्ये. हे आमच्या पक्षाचं निशाण आहे. आमचा पक्ष या महाराष्ट्रामध्ये निशाण घेऊन फिरत आहे, तो काळा आहे. याच्यावर अनेक जणांनी आक्षेप घेतला की तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता आणि काळा झेंडा घेऊन फिरता. अरे, ते माझ्या पक्षाचं निशाण आहे, ती ओळख आहे आमची. ही आम्ही बनवलेली, नाकारलेल्या लोकांचा नाकारलेला रंग म्हणजे काळा. मातंग समाजाला नाकारलं या महाराष्ट्रामध्ये. अस्पृश्यांपैकी मातंग हे आतापर्यंत हागंदरीत मसनवाट्यात अस्पृश्यतेत जगणारी माझी जमात हे नाकारलेलं या व्यवस्थेनं आम्हाला. आणि त्यांनी त्या व्यवस्थेनं काळा रंग सुद्धा नाकारला. ते घालत नाहीत आजकाल लोक ते अंगावर, तो रंग सुद्धा आम्ही उचलला. आमच्या पक्षाचं म्हणजे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचं निशाण हे काळं आहे, ज्याच्यावर ज्या पक्षाचं चिन्ह, बोध चिन्ह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने हात दाखवलेलं, बोट दाखवलेलं संविधानाच्या, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे, ते बोट आमच्या पक्षाच्या निशाण. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृथ्वीवर आम्ही त्या पद्धतीनं लावलेले आहेत. आणि अण्णाभाऊ साठेंची पृथ्वीचा हात म्हणजे ही पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दीन दलित कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. हे अण्णाभाऊंचे कष्टकऱ्यांचे हात, त्या पृथ्वीला तारलेले हात, हे आमच्या पक्षाचा लोगो आहे. आणि मी तमाम महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या तरुणांना या ठिकाणी आवाहन करेल की आपलं तारुण्य असं वाया जाऊ देऊ नका. ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाचा उद्धार करणं आणि त्याच्यासाठी काम करणं ही आपली जिम्मेदारी असते. ती जिम्मेदारी तुम्ही पार केली पाहिजे. पोटाचा प्रश्न तर सगळ्यांचाच आहे. कुत्रे मांजरे सुद्धा नालीमध्ये खाऊन जगतातच.
आपण माणसं आहोत. मला अनेक कार्यकर्ते येऊन भेटतात आणि म्हणतात, भैया आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, तुम्ही तिकडेच मरा, आम्हाला तुमची गरज नाही. तुम्ही असे जे पुळचट बोलणारे कार्यकर्ते आहेत आणि जे पोरं आहेत यांची समाजाला आणि पक्षाला गरज नाही. ज्यांना विद्रोह करायचा आहे, ज्यांना संघर्ष करायचा आहे, ज्यांना समाजासाठी न्याय द्यायचा आहे, ज्यांना राजकारणामध्ये यायचं आहे, त्यांनी या मुवमेंटमध्ये जुळलं पाहिजे. ही राजकीय मुवमेंट आहे. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की पॉलिटिकल पॉवर इज मास्टर की विच कैन ओपन ईच एंड एवरी लॉक. राजनैतिक सत्ता ऐसी चाबी है जिसके जरिए हम अपनी तरक्की, उन्नति और सम्मान के सभी मार्ग खुले कर सकते हैं. म्हणजे काय, राजकीय सत्ता अशी चावी आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रगतीचे सर्व दारे खुली करू शकता. ही चावी तुम्ही राष्ट्रवादी सेना, काँग्रेस, भाजप यांच्याकडे दिलेली आहे, लक्षात ठेवा. मातंग समाजाच्या मागवाड्यामध्ये 500 रुपयामध्ये मतदान विकलं जातं. तुमची दखल कोण घेणार हो या महाराष्ट्रामध्ये? मागवाड्यामध्ये 500 रुपयामध्ये मतदान विकतो मातंग समाजाचे. तरुणही विकतात आणि माता भगिनी विकतात, वृद्ध माणसं विकतात. तुमची कोण दखल घेणार आहे या महाराष्ट्रात? समजा एखादा मतदारसंघ आहे, आता ते दिवस विसरून जा ज्याने 1 लाखाच्या लीडनं आमदार यायचे, 1.5 लाखाच्या लीडनं आमदार यायचे. तो जमाना गेला. आता 2000च्या फरकानं आमदार येतो, 1000च्या फरकानं आमदार येतो. माझं एवढंच म्हणणं आहे की तुमचा एखादा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामध्ये मातंग समाजाचं 20,000च्या खाली तर कोणत्याच मतदारसंघामध्ये मातंग समाजाचं मतदान नसतं, त्याच्यावरच असतं 20,000च्या वरती. माझं असं म्हणणं आहे की आपला जो पक्ष आहे, आपण जो स्थापन केलेला, ज्याला आपण कास्ट बेस बनवण्याचा प्रयत्न करत आहोत, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया डीपीआयचा एखादा उमेदवार त्या मतदारसंघामध्ये उभा आहे ज्याचा कास्ट बेस सध्या मातंग आहे, जो आता टकारी असेल, पारधी असेल, भिल्ला असेल, कैकाडी असेल, वडार असेल, या सगळ्या छोट्या छोट्या जमातींना सोबत घेऊन सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचा पहिला प्रयोग या पक्षाचा असा असेल की मातंग समाजाला पक्ष समजावा, आपला पक्ष आहे हे समजावं. याच्यासाठी एखाद्या मतदारसंघामध्ये मातंग समाजाचा विधानसभेला एखादा कार्यकर्ता उभा केला, तो डीपीआयच्या चिन्हावर उभा राहिला आणि त्याला मिळालं 5,000 मतदान. जास्त म्हणत नाहीये मी, 5,000 मतदान त्याला या विधानसभेमध्ये मिळालं. आणि नेमका तिथला राष्ट्रवादी सेना काँग्रेसचा उमेदवार जो दिग्गज आहे तो 5,000 मताने पडला. तर कुणामुळे पडला? हा विचार करण्याची वेळ आली माझ्या मित्रांनो. तो कुणामुळे पडला? 5,000 मताच्या फरकाने कुणामुळे पडला? आज महाराष्ट्रामध्ये जे तांडव माजवलंय वंचित बहुजन आघाडीने, जे उपद्रव मूल्य वाढवलंय, तांडव केलंय, हे फक्त मताच्या जोरावर केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. बौद्धांच्या शिकलेल्या, सवरलेल्या तरुणांना ही गोष्ट त्यांनी आपल्या छातीवर कोरून ठेवली आहे. म्हणून झेंड्याचा जो वाद आहे तो बाजूला ठेवा. तुमच्या झेंड्यांचा वाद, रंगाचा वाद बाजूला ठेवा. तुमच्या जो पक्ष आहे या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही पुढे या. तुमचे सगळ्यांचे विचार वेगवेगळे आहेत, आपल्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. आपण सगळे संघटित नाही आहोत, आपण संघर्ष करण्याच्या तयारीमध्ये नाही आहोत. या सगळ्या आपल्या असणाऱ्या वीक पॉइंटमुळे, कमजोरीमुळे आज आपण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लढा उभा करू शकत नाही. म्हणून माझ्या मित्रांनो, आज महाराष्ट्राच्या 20 जिल्ह्यामध्ये आमचं संघटन या ठिकाणी उभं आहे. 20 जिल्हाध्यक्ष आमचे या संघटनेचे, या पक्षाचे तयार आहेत. आता प्रश्न राहिलाय असा की मातंग समाजाच्या शेवटच्या महिलेला, शेवटच्या मुलाला जोपर्यंत वाटत नाही की माझा पक्ष आहे, डीपीआय आहे, तोपर्यंत हा पक्ष आणि ही मुवमेंट्स यशस्वी होणार नाही. माझ्या मित्रांनो, एमआयएम नावाचा पक्ष आहे, ज्याचे लीडर, ज्याचा नेता हा असदुद्दीन ओवैसी साहेब आहे. या महाराष्ट्रामध्ये एमआयएम नावाचा पक्ष हा तेलंगणामधला पक्ष आहे आणि या तेलंगणामध्ये पक्षाला कास्ट बेस या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम मिळाला, उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम मिळाला, पूर्ण भारतामध्ये एमआयएम पक्षाला कास्ट बेस हा मुस्लिम मिळाला. आणि एक संसदेमध्ये निवडून येणारे असदुद्दीन ओवैसी तमाम भारतातल्या मुसलमानांचा आवाज बनून संसदेमध्ये आज ते बोलत आहेत. मग माझा मातंग समाजाच्या जे ऐकत आहेत त्यांना प्रश्न आहे, तरुणांनो, की तुमचे एवढे मोठे प्रश्न आहेत या महाराष्ट्रामध्ये, कुणी तुम्हाला त्या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये
अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, मातंग समाजाचा हा प्रश्न आहे म्हणणारे कुणी दिसले का हो? मातंग समाजाचे नेते, कार्यकर्ते किंवा आमदार? एखादा मातंग समाजाचा खासदार आहे का संसदेमध्ये? नाही. जो भारतरत्नचा मुद्दा आहे तो केंद्र लेवलचा आहे. मग केंद्रामध्ये, संसदेमध्ये बोलणारा मातंग समाजाचा किंवा मातंग समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी बोलणारा कुणी आहे का या महाराष्ट्रामध्ये? जो संसदेमध्ये कोणी नाही. किंवा विधान भवनामध्ये आहे का कुणी? अध्यक्ष महोदय, मातंग समाजाच्या लहुजी साळवे आयोगाच्या शिफारसी लवकरात लवकर मान्य करण्यात याव्यात. मातंग समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये पिछाडीवर आहे. आज तो दारिद्र्यामध्ये कितपत पडलेला आहे, त्याची मागणी या लहुजी साळवे आयोगाच्या माध्यमातून तो आयोग लागू करून लवकरात लवकर त्यांना प्रवाहात आणावं असं बोलणारं तुमचं विधान भवनामध्ये कोण आहे? सगळे प्रश्न, सगळे कायदे हे विधान भवनात बनतात, संसदेत बनतात. तिथंच तुमचे वाढपे नाहीयेत, तिथंच तुमचे वाढपे नाहीयेत, तिथंच तुमचे म्होरके नाहीयेत. या महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला म्होरक्या नाहीये, नेता नाहीये. आतापर्यंत फसवत आणलेल्या मातंग समाजाच्या पुढाऱ्यांनी यापुढे महाराष्ट्रात फिरू नये. मी पुन्हा एकदा सांगतोय की आतापर्यंत मातंग समाजाला फसवत आलेल्या पुढाऱ्यांनी मातंग समाजामध्ये ने मांगवाड्यामध्ये फिरू नये. तुम्हाला जर मातंग समाजाचा उद्धार करायचा होता तर आतापर्यंत तुम्ही अनेक वर्ष सत्तेमध्ये होता. मातंग समाजाचं भलं तुम्ही करू शकत नाही आणि करणारही नाही, हे लक्षात ठेवा. मातंग समाजाने अशा भांडगुळांना ओळखलं पाहिजे. मी कुणावर टीका करत नाहीये, मी समाजाला सतर्क करतोय, जागृत करतोय. आज अण्णाभाऊ साठे महामंडळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ताकदीचं असणारं महामंडळ बंद कशामुळे पडलं, कुणामुळे पडलं, कुणाला माहीत असताना त्याच्यावर मोठमोठे नेते त्या ठिकाणी नेमण्यात आले आणि महामंडळ बंद पडेपर्यंत कुणी डोळे झाकून घेतले होते, कोणत्या नेत्याने डोळे झाकून घेतले होते, याचा अभ्यास मातंग समाजाने करणं आज गरजेचं आहे. माझ्या मित्रांनो, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर, आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे कार्यकर्ते असल्यामुळं नेहमी RSS आणि भाजपच्या गोठाकडून आमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या टीका करण्यात येतात. म्हणजे अजिंक्य चांदणे आणि त्याचे कार्यकर्ते मातंग समाजाला धर्म बदलायला लावतात, अशा पद्धतीची टीका आमच्यावर करण्यात येते. तो विषय या ठिकाणी नाहीये, पण बोलता बोलता मी तुम्हाला बोललं पाहिजे की आम्ही जी लढाई उभं करत आहोत ती धर्माची नाहीये. आम्ही जी लढाई उभी करत आहोत ही आहे राजकीय लढाई, पॉलिटिकल मुवमेंट. ही राजकीय लढाई आम्ही महाराष्ट्रामध्ये उभं करत आहोत. याच्यामध्ये धर्माचा कुठलाही संबंध नाही. ही फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर चालणारी राजकीय लढाई आहे, ज्याच्यामध्ये या विचारधारेला धरून आम्ही या महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं पुढे चालणार आहोत. आज आम्ही लावलेलं हे खडकावरचं रोपटं आहे, हे आम्हाला माहित आहे. आज अनेक जण आमच्यावर हसत असतील की मागाने कुठं राजकारण होतं का, अशा वल्गना आमच्या कानावर येतात. आम्ही आमचं तारुण्य, आम्ही आमचं आयुष्य या राजकीय मुवमेंटसाठी अर्पण करायचं ठरवलेलं आहे आणि हजारो युवक या मुवमेंटमध्ये आज यायला तयार आहेत आणि माझ्यासोबत कामही करतात. आम्ही आमचं आयुष्य असं फुकट घालणार नाही आहोत. आम्ही आमचं आयुष्य फुकट घालण्यासाठी या मुवमेंटमध्ये काम करत नाही आहोत. ही जी चळवळ आम्ही करत आहोत कुठला तरी रिझल्ट काढण्यासाठी करत आहोत. जरी उद्याच्या राजकीय लढाईमध्ये आम्ही पडलो, पण आमच्यामुळे कुणीतरी पडणार आहे याची मात्र आम्हाला पूर्ण जाण आहे आणि आम्हाला भान आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी आज फक्त या लाईव्हच्या माध्यमातून मातंग समाजाला आवाहन करत आहे की तुम्ही या चळवळीला जोडलं पाहिजे. मग फक्त मातंग समाजावर राजकारण होत नाही याचा आम्हाला भान आहे, याचा आम्हाला अभ्यास आहे. परंतु याच्या पुढची जी पायरी आहे, याच्या पुढचा जो टप्पा आहे तो नंतरचा आहे. जोपर्यंत या पक्षाला कास्ट बेस होत नाही तोपर्यंत हा पक्ष यशस्वी होणार नाही. इव्हन महाराष्ट्रात मातंग समाज सुद्धा दखलपात्र होणार नाही. म्हणून माझ्या मित्रांनो, आज महादेव जानकर साहेबांचा पक्ष आहे रासप, राष्ट्रीय समाज पक्ष, ज्याचा कास्ट बेस धनगर आहे. विनायकजी मेटे साहेबांचा पक्ष आहे शिवसंग्राम, ज्याचा कास्ट बेस हा मराठा आहे. म्हणजे असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे, पक्षाच्या माध्यमातूनच आठवले साहेब तिथपर्यंत गेलेले, लक्षात ठेवा. जोपर्यंत तुमचा पक्ष नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय नाही, लक्षात ठेवा. आपल्याकडे पैसा नाही याची कल्पना आहे आम्हाला. आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे साधनं नाहीत याची इत्तंभूत कल्पना आम्हाला त्या ठिकाणी आहे. परंतु
जिथं पक्ष आहे तिथं पैसा आहे, लक्षात ठेवा. जिथं पक्ष आहे तिथं पैसा आहे. माझं सूत्र लक्षात ठेवा. वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रामध्ये मागचा जो प्रयोग राबवला, वंचित बहुजन आघाडीकडे काही आर्थिक सोर्स नव्हता, परंतु जिथं पक्ष आहे तिथं पैसा आहे. हा पैसा कुठून येतो, कोण देतो, कोण तुम्हाला लढण्यासाठी मदत करते, हे राजकीय डावपेच असतात. हे राजकीय डावपेच असतात. ही मांडण्याची ती वेळ नाहीये, ही मला कल्पना आहे. परंतु राजकीय डावपेच तुम्हाला खेळावे लागतील माझ्या मित्रांनो. ही काही भावनेची लढाई नाहीये, ही काही सामाजिक लढाई नाही. हे डावपेचांचा खेळ आहे. राजकारण हा डावपेचांचा खेळ आहे आणि तुम्ही डावपेच करण्यासाठी या चळवळीमध्ये आलं पाहिजे. म्हणून माझ्या मित्रांनो, आज या पुरोगामी विचारमंचच्या माध्यमातून मी तमाम महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला या ठिकाणी आव्हान करेल की जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, विधानसभा असेल किंवा खासदारकी असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये मातंग समाजाने उतरलं पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जातीची जागा असते म्हणून तिथं उभा राहू नये, तर त्या ग्रामपंचायतच्या मैदानामध्ये तुमचं एखादं पॅनल उतरेल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. आज मातंग समाजाचे या महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते उभे आहेत जे या राजकीय चळवळीमध्ये काम करतात. जरी या मुवमेंटमध्ये ते नसतील, पण आपल्या गाव पातळीवर ते जागृत आहेत की आपल्या ग्रामपंचायतमध्ये मातंग समाजाचे आपले कार्यकर्ते असले पाहिजेत. तुम्ही एखाद्या प्रस्थापिताच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडून जाणं आणि फक्त सयापुरतं मर्यादित राहणं, याने समाजाचा विकास होणार नाही. याच्यासाठी तुम्हाला स्वतंत्र तुमचं अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये निर्माण करावं लागेल. तुम्हाला स्वतंत्र लढावं लागेल, तुम्हाला पडावं लागेल आणि मग निवडून यावं लागेल. अशा पद्धतीनं तुम्हाला जावं लागेल. तुम्ही ग्रामपंचायत लढल्या पाहिजे, तुम्ही जिल्हा परिषद लढल्या पाहिजे, तुम्ही नगरपालिका लढल्या पाहिजे, तुम्ही विधानसभा लढल्या पाहिजे, तुम्ही खासदारक्या लढल्या पाहिजेत. याच्या माध्यमातून तुम्ही या महाराष्ट्रात दखलपात्र होऊ शकता, हे लक्षात ठेवा. म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये, येणाऱ्या नगरपालिकामध्ये, येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी उमेदवार देणार आहोत. फक्त आम्ही जे प्रयत्न करत आहोत हे प्रामाणिक प्रयत्न आहेत. हे जीव तोडून आम्ही प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांना समाजाची त्या ठिकाणी ताकद पाहिजे. समाजाची ताकद जोपर्यंत आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत मातंग समाज आणि ही मुवमेंट पुढे चालणार नाही. आज महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या महिलांचे अनेक प्रश्न आहेत. आज महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या तरुणांचे अनेक प्रश्न आहेत. जे ज्वलंत प्रश्न आज तुम्ही उपस्थित या महाराष्ट्राच्या समोर करताय. सरकारने कान झाकून घेतले, तो तुमची दखल ते घेणार नाहीयेत, हे लक्षात ठेवा. ते दखल तुमची घेणार नाहीयेत. त्याचं कारणच हे आहे की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये उपद्रव माजू शकत नाही. आज तुम्ही जर मुंबईमध्ये एखादा मोठा मोर्चा काढला तर त्या दिवशी पर्यंत तुम्हाला मीडिया त्या ठिकाणी हायलाईट करेल, ताकद देईल, तुम्हाला महाराष्ट्राच्या समोर आणेल, परंतु याने सुद्धा काही फरक पडणार नाही. कुठपर्यंत तुम्ही मोर्चे काढणार, कुठपर्यंत तुम्ही आंदोलने करणार, कुठपर्यंत तुमच्या मुलांचे बळी जाणार, कुठपर्यंत तुम्ही अंगावर केसेस घेणार, कुठपर्यंत आपलं तारुण्य कुर्बान करणार, कुठपर्यंत आपलं शैक्षणिक नुकसान करणार, हे सगळं आता बंद करायची वेळ आली. आता लढाईचं असेल तर ते राजकारणातून आपण लढलं पाहिजे. आता रस्त्यावरच्या लढाया तर आपण आतापर्यंत करतच आलोत, पण राजकीय लढाईमध्ये एकदा जर तुम्ही उतरलात तर या महाराष्ट्रामध्ये तुम्ही यशस्वी राहाल, हा विश्वास आम्ही या पक्षाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहोत. म्हणून माझ्या मित्रांनो, आज पुरोगामी विचारमंचच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाला हात घातला जातोय, पण मी आज जो मुद्दाम या ठिकाणी विषय घेतला तो राजकीय भूमिकेचा आहे. आज माझ्या पक्षाची भूमिका मी या ठिकाणी मांडली. आज या महाराष्ट्रामध्ये ज्या 4-5 जाती आपल्या सत्ताकारण करतायत, ब्राह्मण, मराठा, बौद्ध असतील, मुस्लिम असतील, हे 4-5 वंजारी समाज असतील, हे 4-5 ज्या जमाती आहेत याच महाराष्ट्राचं राजकारण हलवतात, लक्षात ठेवा. माळी समाज आहे, वंजारी समाज आहे, मराठा समाज आहे, मुस्लिम समाज आहे आणि बौद्ध समाज आहे. या 5 जाती महाराष्ट्राचं राजकारण उलथापालथ करू शकतात. त्याचं एकमेव कारण ते राजकीय जागृत आहे. धनगर समाज मराठा समाजाच्या नंतर 2 नंबरचा समाज आहे या महाराष्ट्रामध्ये, परंतु त्याची राजकीय पॉवर या महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळे आज धनगर समाज आणि त्यांची राजकीय जागृती धनगर समाजाची नसल्यामुळे आज धनगर समाज पिछाडीवर आहे. म्हणजे लोकसंख्या कितीही तुमची असली आणि तुम्ही राजकीय जागृत नसले तर त्याचा उपयोग काहीही होत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची जमात असणारा लोकसंख्येच्या दृष्टीने धनगर समाज, पश्चिम महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात असणारा 60-60 हजार एका मतदारसंघामध्ये मतदान असणारा
धनगर समाज आज पिछडीवर आहे, याचं एकमेव कारण आहे तो राजकीय जागृत नाही आहे. पण छोटासा असणारा ब्राह्मण समाज, त्याचे 4-5च घर गावामध्ये असतात, पण तो राजकीय जागृत असतो. पूर्ण गावाचं राजकारण त्याच्या अवतीभोवती फिरत असतं, कारण तो राजकीय जागृत आहे. त्याला डावपेच मांडता येतात, मग ते हिंदुत्वाचे असतील, नाहीतर राष्ट्रवादाचे असतील, नाहीतर जातीवादाचे असतील. हे सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला लढावं लागेल. आता तुम्ही बघत असाल की आता मातंग समाजाचे किती तरुणांना माहिती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकांचे निवडणुका लागल्या. काय माहिती आहे आपल्या मातंग समाजाच्या लोकांना याच्याबद्दल? जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका किंवा बाजार समितीच्या निवडणुका, काय अस्तित्व आहे तुमचं याच्यामध्ये? बाजार समित्यांमध्ये किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकामध्ये काय माहिती आहे आपल्याला याच्याबद्दल? याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला उतरावं लागेल. लक्षात ठेवा, आमच्या बीडमध्ये आता जिल्हा मध्यवर्ती बँकेची फार मोठी निवडणूक लागली, ज्याच्यामध्ये रवींद्र दळवी साहेब जे काँग्रेसचं काम करतात, त्यांच्या माध्यमातून आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये ते आज सगळ्यात मोठ्या प्रचंड मताने निवडून आले. तुमच्यामध्ये क्षमता आहे हो, तुमच्यामध्ये क्षमता आहे. ठीक आहे, ते आज काँग्रेसमध्ये काम करतायत. तुमचं आतापर्यंत प्लॅटफॉर्मच उभा नव्हता, तर याला त्याला दोष देऊन काय फायदा आहे? हा प्लॅटफॉर्म आम्ही बेस तयार करत आहोत. या बेसला आज आपण सगळ्यांची जिम्मेदारी बनते की ती भरले पाहिजे. आता राहिली माझी स्वतःची भूमिका. या महाराष्ट्रामध्ये अजिंक्य चांदणे हा जो छोटा कार्यकर्ता आहे, हा काही अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष मला मिळावं याच्यासाठी काम करत नाही. ते किरकोळ पद आहे, ते किरकोळ पद आहे. आज आम्ही मागत आहोत, काही दिवसांनी आम्ही देणारे बनू, मागते नाही. आम्हाला देणारा समाज बनायचा आहे, मागणारा नाही. आणि देणारा समाज बनवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये राजकीय मुवमेंट आम्ही राबवतोय. याचे त्याचे पाय साठून आम्ही या महाराष्ट्रामध्ये येणार नाही. तुमचा म्होरक्या जर लाचार झाला तर समाज सुद्धा लाचार होत असतो, लक्षात ठेवा. मी जर कुणाचे पाय चाटले तर माझे कार्यकर्ते सुद्धा कुणाचे ना कुणाचे तरी पाय चाटत फिरतील. पण मी जर स्वाभिमानाने लढत असेल, पुढे लढत असेल, त्यांचा सेनापती जर लढत असेल, तर त्याचे कार्यकर्ते सुद्धा त्याच्या मागे लढत असतात. ही म्होरक्याची आणि राजकीय नेत्याची भूमिका असली पाहिजे. म्हणून माझ्या मित्रांनो, आज या लाईव्हच्या माध्यमातून हा जो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर मांडत आहे, हा फार महत्वाचा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे. फार पोटतिडकीने मी आपल्यासमोर हे मांडत आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आज या महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे. गावागावामध्ये या पक्षाची स्थापना करायची आहे. गावागावामध्ये या पक्षाच्या शाखा स्थापन करायच्या. जिथं शाखा असेल तिथं समाज एकत्र येतो, संघटित होतो आणि त्याचं संघटन तयार होतं. आज शिवसेना सारखा एखादी छोटीशी संघटना असणारा त्याचं पक्षात रूपांतर झाले आणि आज ते सत्तेमध्ये आले. आज राष्ट्रवादी काँग्रेसला मराठा बेस मिळाला म्हणून ते आज सत्तेमध्ये आले. आज एमआयएमला तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक नगरपालिकेमध्ये एमआयएमचे 9-9, 10-10 नगरसेवक आहेत. कारण त्याचं एकच आहे, कारण त्यांचा कास्ट बेस एमआयएमचा मुस्लिम हा पक्का असल्यामुळं आज मुस्लिमांचे नगरसेवक आज नगरपालिकेत आहेत आणि ते त्यांच्या समाजाला न्याय देऊ शकतात. आज तुमची संख्येवर तुम्ही जाऊ नका, लक्षात ठेवा. मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की मातंग समाजाने आपल्या संख्येवर जाऊ नये. तुमची संख्या या महाराष्ट्रामध्ये फार मोठी आहे, परंतु तुम्ही ग्रामपंचायतमध्ये दखलपात्र आहात जर तुम्ही ताकद लावली आणि संघटित झाला तर. तुम्ही जिल्हा परिषदमध्ये सुद्धा तुमचे 5 ते 10 हजार मतदान असतं, घाबरायचं काम नाही. तुम्ही जर संघटित झालात तर तुम्ही चांगल्याला पाणी पाजू शकता, लक्षात ठेवा. या मागण्या तर किरकोळ आहेत. तुम्ही सत्तेमध्ये जा, तुमच्या मागण्या अशा मागण्या होतील, अशा मान्य होतील. तुमचे पुढारी, तुमचे नेते जर विधान भवनामध्ये आणि संसदेमध्ये जात असतील तर तुमच्या मागण्या चुटकीसरशी सोडवण्याची त्यांच्यामध्ये ताकद निर्माण होत असते, लक्षात ठेवा. ते भांडू शकतात, हिसकावून घेऊ शकतात. आतापर्यंत आपण हिसकावण्याची भाषा या महाराष्ट्रासमोर मांडली आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक मातंग समाजाचे संघटन काम करतात, ज्याच्यामध्ये लहुजी शक्ती सेना आहे, मानवहित लोकशाही पक्ष आहे, ज्याच्यामध्ये पुरोगामी विचार मंच आहे, ज्याच्यामध्ये लाल सेना आहे, ज्याच्यामध्ये अनेक संघटना आहेत ज्यांची नावं मी या ठिकाणी घेऊ इच्छितो. हे सगळे संघटन मोठ्या ताकदीनं काम करतायत, इमान इतबारे काम करतायत. आपल्यामध्ये वैमनस्य नसलं पाहिजे. बंधुत्व भावनेने आपण या समाजाचं काम केलं पाहिजे. तुम्ही असेल, मी असेल, आपण सगळेजण असू, आपण प्रामाणिकपणे समाजाचं काम करत आहोत. आपण काही समाजाला फसवायला निघालेलं नव्हते. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे आणि समाजालाही माहिती आहे. या संघर्षामध्ये जो मेहनत करेल तो यशस्वी होईल. या संघर्षामध्ये जो स्वाभिमानाने जगेल तर समाज स्वाभिमानाने पुढे चालेल. म्हणून ही पॉलिटिकल पॉवर या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम मातंग समाजाच्या युवकांना मी आव्हान करत आहे आणि हात जोडून विनंती करत आहे की या राजकीय लढाईमध्ये आपण सामील व्हावं.
इसकी जय उसकी जय याच्या मागं फिरून त्याच्या मागं फिरून स्वतःला नेता म्हणण्यात काही अर्थ नाही. अण्णा की जय, दादा की जय, आबा की जय, भैया की जय, इसकी जय उसकी जय, याचे पक्षाचे झेंडे त्याच्या पक्षाचे झेंडे. अरे किरायाने राहता तुम्ही त्यांच्याकडे, हे लक्षात ठेवा. तुम्ही किरायेदार आहेत, या पक्षामध्ये तुम्ही किरायेदार आहेत. तर कधी तुमच्या मागून लात घालून तुम्हाला हाकलून दिलं जाईल. हे तुमचं घर आहे स्वतःच. डीपीआय हे तुमचं स्वतःचं घर आहे. पडकं झडकं आहे, छोटं आहे. याच्या भिंती तुम्हाला आणि मला बांधायच्या. या पक्षाची फळं, हे जे झाड लावलंय ना डीपीआय नावाचं खडकावरलं झाड, त्याला पाणी घालण्याचं काम तुमचं आणि माझं आहे. याची फळं या अजिंक्य चांदणेला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना आत्ता मिळणार नाहीत, हे आम्हाला माहिती आहे. आम्हाला हे प्रामाणिकपणे माहिती आहे की याचे फळं आम्हाला चाखायला मिळणार नाहीत. पण हा जो वटवृक्ष या महाराष्ट्रामध्ये उभा राहील, या पक्षाची फळं मात्र माझ्या भविष्यातल्या पिढ्यांना चाखायला मिळतील आणि महाराष्ट्रामध्ये मातंग समाज दखलपात्र झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आमच्या समोर आहे. म्हणून आज महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाच्या महिला असतील, तरुणी असतील, यांनी पुढे यावं, या पक्षामध्ये सामील व्हावं. आणि हा जो मी दृष्टिकोन आपल्यासमोर मांडत आहे, ही जी मांडणी मी आपल्यासमोर केलेली आहे, ही प्रामाणिकपणे आपला भाऊ, आपला मुलगा, आपला मित्र या नात्यानं आपल्यासमोर केलेली आहे. मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि डीपीआय हा एक पक्ष आहे. या पक्षाचा उद्देशच आहे की या पक्षाच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते गावागावात निर्माण व्हावेत, नेते गावागावामध्ये निर्माण व्हावेत. आपला एखादा मागवाड्याचा प्रश्न गावच्या पाटलाला पुढे घेऊन जाण्यामध्ये काय अर्थ आहे? जर त्याच मागवाड्यामध्ये एखादा कार्यकर्ता आपला तयार असेल तर मागवाड्यातली माणसं पाटलाकडे ते न्याय मागण्यासाठी जाणार नाहीत, ते तुमच्याच कार्यकर्त्याकडे येतील. म्हणून डीपीआयचा एकमेव असा कारखाना आहे डीपीआय या महाराष्ट्रामध्ये, जो कार्यकर्ते निर्माण करण्याचा कारखाना म्हणून आम्ही या पक्षाची स्थापना केलेली आहे. जरी या भविष्यामध्ये गाव पातळीवर, तालुका पातळीवर, ग्रामीण भागातल्या मागवाड्याच्या पातळीवर नेता आणि कार्यकर्ता निर्माण करण्याचा आम्ही ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या महाराष्ट्रामध्ये घोडदौड करत आहोत. लवकरच या पक्षाचं अधिवेशन, लवकरच या पक्षाचे मोर्चे, लवकरच या पक्षाच्या गावागावामध्ये संघर्ष यात्रा काढून आम्ही त्या ठिकाणी समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्यामध्ये जे न्यूनगंड आणि ज्या पद्धतीनं प्रतिमा डीपीआयची आणि त्यांच्या नेत्याची बनवली जाते, त्या लोकांकडे लक्ष देऊ नका. आमचा शत्रू आमच्या लक्षात आला पाहिजे. संघाचे लोक हे आमचे शत्रू आहेत. आमचा शत्रू आम्हाला माहीत आहे. आमची लढाई कुणासोबत आहे आम्हाला माहीत आहे आणि त्या शत्रूसोबत आम्ही लढणार आहोत. संघाच्या कार्यकर्त्यांसोबत, त्यांच्या विचारधारासोबत आमची लढाई आहे आणि कायम ही लढाई आमची त्यांच्यासोबत असणार आहे. आमच्या शत्रूंची ओळख आम्हाला आहे, आमच्या मित्रांची ओळख आम्हाला आहे आणि म्हणून आम्हाला आमचा दृष्टिकोन स्वच्छ असल्यामुळे, साफ असल्यामुळे, आमचा रस्ता आम्हाला माहीत असल्यामुळे, आमचा दृष्टिकोन आम्हाला माहीत असल्यामुळे आम्ही त्या पातळीवर, मोठ्या युद्ध पातळीवर काम करत आहोत. आपण सर्वांनी या लढाईमध्ये सामील व्हावं अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा ठेवतो. आपण सर्वजण या लाईव्हच्या माध्यमातून मला ऐकण्यासाठी आलात, त्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मातंग समाजाचं मी मर्यादित काम करत आहे अशी माझ्यावर नेहमी वल्गना केली जाते. पण माझं आयुष्य मी माझ्या मातंग समाजासाठी कुर्बान करण्यासाठी आलेलो आहे. हे काही भावनिक साथ मी घालत नाही आहे, परंतु ज्या समाजात माझा जन्म झाला त्याला कुठेतरी न्याय देण्यासाठी मी काम करणं आवश्यक आहे. जर माझ्यासारखे कार्यकर्ते या पक्षांचे, ज्यांची मी नावं घेतली, त्यांना जर मिळाले तर त्यांच्यासाठी चांगलंच आहे. आमच्यासारखे जर कार्यकर्ते त्यांना मिळाले तर ते आम्हाला, समजा राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, भाजप असतील, यांच्या प्रवक्तेपदी बसवतील, भविष्यात आमदारही करतील. अजिंक्य चांदणे भाजपमध्ये गेला तर त्याला आमदारही करतील. अजिंक्य चांदणे राष्ट्रवादीत गेला तर त्याला उद्या अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्षही करतील. काय करू घेऊन? माझ्या एकट्यानं काय होणार? मला माझ्या समाजाला या महाराष्ट्रामध्ये दखलपात्र करायचं आहे आणि असल्या छोट्या छोट्या पदांना भीक मागण्यापेक्षा आपणच देणारे या महाराष्ट्रामध्ये बनूया. या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आपण जाऊया, या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये आपण जाऊया, या भारताच्या संसदेमध्ये आपण जाऊया. हा प्रण आपण केला पाहिजे, हा निश्चय आपण केला पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर जाता जाता एवढंच सांगतात की आपल्या मताची जी किंमत आहे, आपल्या आई आणि बहिणीच्या इज्जतीची जेवढी किंमत आहे, मी काय म्हणतो ऐका, आपल्या बहिणीच्या इज्जतीची जेवढी किंमत आहे तेवढीच आपल्या मताची किंमत आहे.
आपण जर मत विकत असू तर आपल्या आई बहिणीची इज्जत विकण्यासारखं आहे. माझा समाज अज्ञानी आहे, गरीब आहे, आर्थिकदृष्ट्या मागास आहे, त्याचा फायदा हे लोक घेतात. पण जेव्हा तो जागृत होईल तेव्हा त्यांच्या पैशावर मुतेल माझा समाज, एवढे मला खात्री आहे. माझा समाज हा लढाऊ आहे, माझा समाज हा निर्भीड आहे. आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं, गरीब आहोत म्हणून काय झालं, आर्थिकदृष्ट्या मागास आहोत म्हणून काय झालं. आमच्यामध्ये स्वाभिमान आहे, आमच्यामध्ये लढण्याची क्षमता आहे. आम्ही बाबासाहेबांच्या चळवळीमधून पुढे जाऊ, फुलेंच्या चळवळीमधून पुढे जाऊ, आम्ही अण्णाभाऊंच्या चळवळीमधून पुढे जाऊ आणि या चळवळीचे आपण शिलेदार होऊ. आपण या मोमेंटमध्ये सामील व्हावं. जाता जाता एवढंच सांगेल की अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे, या महाराष्ट्रामध्ये साजरी होते आहे. 101वी जयंती आपण या महाराष्ट्रामध्ये साजरी करतोय, फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात साजरी होत आहे. या लढाईमध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं. अण्णाभाऊंसाठी जाता जाता एवढंच सांगेल की अण्णाभाऊ साठेंचं जे वाक्य आहे, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. ऐरावत म्हणजे हत्ती आहे, ऐरावत म्हणजे मातंग आहे, लक्षात ठेवा. गुलामगिरीच्या या चिखलात ऐरावत फसलाय. अंग झाडून निघ बाहेरी घेबिनी वरती घाव. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, असं अण्णाभाऊ साठे म्हणतात. काही आत्ताच्या कार्यकर्त्यांनी या कवनावरच आक्षेप घेतलाय, त्यांना उत्तर नंतर देऊ, त्यांना इतिहास नंतर सांगू. तुमचे जे मालक आहेत, जे तुम्हाला हे सांगतात, त्यांना सुद्धा आम्ही उत्तर देऊ. या महाराष्ट्रामध्ये आमच्या आडवं येणाऱ्या, या चळवळीच्या आडवं येणाऱ्याला आडवं करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे आणि ती आम्ही वैचारिकदृष्ट्या असो किंवा हातापायीने असो, या चळवळीच्या आडवा जो येईल त्याला आम्ही आडवं केल्याशिवाय राहणार नाही. हा सुद्धा विचार आम्ही या ठिकाणी सांगत आहे. म्हणून आमचे जे शत्रू आहेत, RSSचे जे लोक आहेत, हे आमचे शत्रू आहेत. पण मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं की RSS जरी आपल्याला वैचारिक फीडिंग करत असेल चुकीची, तरी त्यांचं न ऐकता आपल्या समाजाचं प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांना आपण विरोध केला नाही पाहिजे. तुम्ही मातंग समाजाचे असून आमच्या अंगावर येता, आमचीच माणसं आमच्यावर घालण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात RSSच्या माध्यमातून होत आहे. आमची लढाई RSS सोबत आहे. त्यांना कसं पाणी पाजायचं आम्हाला माहित आहे, कसं वैचारिक लढायचं आम्हाला माहित आहे. म्हणून मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी संयमानं या चलावं. जिथं काम करताय तिथं काम करा. जेव्हा तुम्हाला विचार पटेल तेव्हा आमच्या चळवळीमध्ये या, अशी मी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय लहुजी, जय महाराष्ट्र.